काय करा तुमचा प्रॉब्लेम गाडीचा टाक गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो, सागर पाटील ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत पूर्ण फॅमिलीमध्ये. सानपाड्याची पूर्ण गँग आपल्यासोबत आहे आणि देवदर्शन करणार आहोत. गणपती काही गणपती आहेत, तुम्हाला पुढे दिसतीलच. आणि पहिला सगळे फॅमिली आले आहेत, त्यांना दाखवतो मी तुम्हाला. आम्ही सगळे गाडीने जाणार आहोत. इथे परी आहे, पूजा आहे आपल्यासोबत आणि ही एक आपली गाडी आहे. ही अक्षयची गाडी घेतली सोबत आणि भाऊजींनी ती कॉलिस आणलेली आहे. म्हणजे एकूण 3 गाड्या आहेत. धन्यवाद. अरे एमजे बाय नमस्कार. नमस्ते. याची तर आताच दिसत आहेत. तर आता मित्रांनो प्रवास करूया सुरू. गणपती बाप्पा. तर आता पूर्ण पब्लिक गाडीमध्ये सेट झालेले आहे. गाडी आपल्या समोर आहे. ही कॉलेजचे हेवी ड्रायव्हर आहेत आपले भावाजी. हाय भावाजी. आणि गाडी पूर्ण कचाकच भरली आहे. दिसत नसेल सगळे काय काय दिसत सकाळी आतमध्ये ना गाडी बिल्डिंगकडे. दुसरा हेवी ड्रायव्हर संकेत भाई एम. आणि ही डबल हेवी ड्रायव्हर. सगळं मॅनेज करतोय मयूर. सध्या ट्रिप मॅनेजर सध्या तो बनलाय. आणि अक्षय तू काय करतोय? टाइमपास करतोय. चलो निघ. गणपती बाप्पा मोरया. तू तर सुख करता, तू तर दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बजरंग बली की जय. पवनपुत्र हनुमान की जय. तर मित्र हो, आपल्या प्रवासामधला सगळ्यात पहिला गणपती म्हणजे आता जवळपास 5:15 झालेत आणि आम्ही आता आलो महडच्या वर समोर मंदिराच्या जवळ आता आम्ही आलो. खूप मस्त क्लायमेट आहे. गर्दी अजिबात नाही कारण की 6:45 झालेत. त्यामुळे मला प्रचंड मन भरून बाप्पाला बघणार आहे आणि मनसोक्त बाप्पाचा आशीर्वाद घेणार आहे. त्यामुळे आम्ही आता लगेच उतरू आणि मग दर्शनासाठी सज्ज होऊ. सगळीजण बाप्पाची ओढ लागली. तर मंडळी आम्ही लवकर आलोय. मंदिर 6 वाजता ओपन होतं. त्यामुळे आम्ही जरा वॉशरूम होतं त्या साईडला, समोर वॉशरूम आहे, तिकडे आम्ही सगळेजण फ्रेश होऊन मग दर्शनासाठी जाऊ.
गणपती बाप्पा. तर मित्र, बाप्पाचं खूप छान दर्शन झालं आणि आता आम्ही निघतोय पालीच्या गणपतीसाठी. पालीच्या गणपतीचं दर्शन घेणार, तिकडनं पुढे गावच्या दिशेने निघणार. तर आता जस्ट दुकानं ओपन व्हायला आले, जे आता वाजले 7 आणि आता हळूहळू एक एक दुकानं ओपन होते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय. खाण्यापिण्याची सोय कोणाच्या घरी तर मित्र, आता सीन असं झालंय की गाडी थोडा वेळ डूस झालेले म्हणून ते गेले डॉक्टरकडे आणि बाकीच्या गाड्या सगळ्या थांबलेत. आता जी टायरचं जेव्हा काम होईल तेव्हा आम्ही निघू. डे टू यू. आणि मी केक कापलेला आहे. झाला रे बाबांनो. जण आम्ही गाडीची वाट बघतोय, तोपर्यंत घेऊ एक छोटासा टी ब्रेक. समोरच चहाची टपरी आहे मस्त, तिकडनं आता गरमागरम चहा येणार आहे. घे ना, हे ताई घे. अरे घे, कपकेक आहे चांगले मालिक. हे बच्चा अजून एक बॉक्स घे ना. एक बॉक्स आहे गरमागरम चाय. गरमागरम चाय. गाडीचा टायर झालाय ठप्प आणि आम्ही झालो आहोत सगळे गप्प. तर मित्र हो, आता आम्ही सगळं आमचं झालेलं आहे. पंक्चर काय नव्हतं, फक्त तो वॉल गेलेला, त्याच्यामुळे आम्ही जवळपास 1 तास इथे टाइमपास केला. पण खूप मजा आली, खूप नाचलो, खूप एन्जॉय पण केला. आणि आता आम्ही निघतोय पालीच्या दिशेने. ती बल्लारेश्वराचं दर्शन घ्यायला. आमचं वर्धविनायकचं मठचं वर्धविनायकचं दर्शन झालंय. आता निघतोय तर पालीच्या दिशेने. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. भाई भाई बजा भाई बजा भाई बजा ना. अरे पाटील लांब ना. इकडे गाडीमध्ये फुलं धमाल चाललंय. डेमो दाखवतो. अरे आम्ही बी आलो. आला जवळ. अरे काम काम काम. आम्ही आलो. वेळा काढून टाकला वेळा आम्हाला. तर मित्र, आता आम्ही आलो बल्लारेश्वर पाली. इथे हे आहे मोफत पार्किंग. चलो रे. मंदिराच्या थोडस पुढे पार्किंग एरिया आहे. खूप असं हा. पेढा इथला फेमस आहे सर. अष्टविनायक खास स्पेशल पेढा.
मित्र आता आम्ही बल्लाळेश्वरकडे पालीला आणि आज सॅटर्डे असल्यामुळे तिथे जास्त ते बघा हे दर्शन रान पूर्ण रिकामे आणि आता आम्ही 9:23 झालेत. 9:23च्या टायमिंगला आलोय. आज आपण डायरेक्ट दर्शन घेऊ शकतो. ती जी कडनं रांग असते ती नाही आहे आज. गणपती बाप्पा इकडनं आज जाण्याचा मार्ग आहे. गणपती बाप्पा. तर मित्र बाप्पाचं दर्शन खूप छान झालं. आणि मंदिराच्या बाहेरच प्रसादालय आहे. प्रसादालयाची वेळ आहे दुपारी 11 ते 3 आणि रात्री 7:30 ते 10:30. आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भोजन बंद राहील असं लिहिलं त्यांनी. इथे पाण्याची सोय केलेली आहे. हे आहे प्रसादालय आणि त्याच्या बाजूला स्वच्छतागृहही आहे. मित्र आपल्याला समोर जो गड दिसतोय तो किल्ले सुधागड आहे. हे बल्लाळेश्वर मंदिर आणि तो मागे सुधागड. तर मित्र हो हे काम आलाम घेते काम अरे म्हणते डस्टबिन कुठे डस्टबिन. तर मित्र आलाप घेते रशूचा एक परफॉर्मन्स आहे. कडक परफॉर्मन्स आहे. तुम्ही लगेच बघा. रशू होऊन जाऊ दे. मोगरा काय मोगरा मोगरा घेते. मोगरा नाही आपलं ते गजरा गजरा हाताला लावायला. बुलेया बुलिया शिव्या काय घालते. जरा म्युझिक देतं का. अक्षय माझ्या वरचा तू याद करे या काय रे. तर मित्र बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आहोत उथडीला संकेतच्या घरी. आम्ही आज तिकडे स्टे करणार आणि उद्याचा प्लॅन आहे तुम्ही नंतर सांगेन. तर आता आम्ही इकडनं निघालोय. जवळपास आता इकडनं पुढे 2 तासाचा प्रवास असेल. तिकडे बहुतेक रोयामध्ये थांबू. तिकडे CNG भरू आणि बाकीचं काय काय होत राहील पुढे तुम्ही बघत राहा. मजा येत राहील. आणि या नोटवरती अक्षय आपल्यासाठी गीत सादर करतोय तेही तुम्ही ऐकून जा. अक्षय एक होऊ दे. कट आहे कटा. हा कमन तर या नोटवरती हा ब्लॉग मी इथे संपवतो. धन्यवाद. थँक्यू. तर मित्र आता आम्हाला एवढी प्रचंड भूक लागलेली की आम्ही आलो बसलो आणि स्टार्ट केलं. आम्ही पनीर काय पनीर दिवाणी ना दिवाणी मेरी दिवाणी मतलब पनीर दिवाणी आणि हे व्हेज कोल्हापुरी आहे. सगळे आम्ही असे बसले आहात आणि तो टेबल रिकामा आहे. अजून प्लेटे घेऊन बसले. त्यांची ऑर्डर वेगळी होती आणि ही सगळी बाकीची टीम पूर्ण आपण. कसं आहे जेवण कसं आहे सगळ्यांनी. उत्तम. हो थँक्यू सो मच. तर आता आम्ही रोहाट हा
रोहाटे पुढं साईलीला हॉटेल आहे, तिथे येऊन बसले आणि आम्ही एसी सेक्शनमध्ये बसले. त्यामुळे थंड वाटते आणि मस्त वाटते आणि जेवण पण खूप टेस्ट एक नंबर आहे. तर मित्र आता आम्ही पोहोचलो उथडी या गावात. संकेत ते गाव आहे आणि नजारा काय मस्त आहे बघा. ते समोर मामाचं गाव आमचा जमृतकार, ते कमलाईचं घर तिकडे दिसतंय आपल्याला आणि हे देऊळ आणि सगळी शेती सगळं लावलेलं आहे, भात शेती. आणि हा वाहणारा ओढा. बाकीच्या घेऊन ये बॅगा.